विदर्भात मान्सूनने दमदार हजेरी लावली असून अनेक जिल्ह्यांमध्ये समाधानकारक पाऊस सुरू आहे। या पार्श्वभूमीवर शेतकरी बांधवांनी खरीप पिकांच्या नियोजनाकडे विशेष लक्ष देणे आवश्यक आहे। या संदर्भात डॉक्टर धनराज उंदीरवाडी यांनी शेतकरी बांधवांना महत्त्वाचे संदेश देत पेरणी, खत व्यवस्थापन, पाण्याचा निचरा तसेच पिकांच्या संरक्षणाबाबत योग्य काळजी घेण्याचे आवाहन केले आहे। पावसाचा योग्य उपयोग करून शस्त्रशुद्ध शेती केल्यास उत्पादनात वाढ होऊ शकते असंही त्यांनी यावेळी सांगितले। नमस्कार शेतकरी बांधवांनो, मी डॉक्टर धनराज उंदीरवाडे, विस्तार शिक्षण संचालक डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला। विदर्भामध्ये पावसाने आगमन केलेलं आहे। आपण यावर्षी त्यांचं स्वागत करू। विदर्भातील प्रामुख्याने सोयाबीन आणि कापूस पीक पद्धती असल्यामुळे शेतकरी बांधवांनी 75 ते 100 mm पाऊस झाल्याशिवाय पेरणी करू नये। जर पेरणी केली तर दुबार पेरणीला सामोरं जावं लागेल। कापूस पेरत असताना 10 जुलैपर्यंत आपण पेरू शकतो। तसं तर 15 जून ते 30 जून हे कापूस पेरण्याची योग्य वेळ आहे, परंतु 10 जुलैपर्यंत आपण कापूस पेरणी करू शकतो। 30 जून नंतर उडीद आणि मुगाची पेरणी करू नये। सोयाबीनच्या बाबतीत सांगायचं झालं तर जरी 15 ते 30 जून ही वेळेवर पेरण्याची जर वेळ जरी असली तरी 15 जुलैपर्यंत आपण सोयाबीनची पेरणी करू शकतो। 15 जुलै नंतर पेरणी शक्यतोवर टाळावी किंवा पेरल्यास त्यामध्ये उत्पादनामध्ये भरपूर घट येतो। सध्याच्या यावर्षीच्या पावसाच्या अंदाजानुसार आंतरपीक जर आपण जर घेतले तर हमखास उत्पादनामध्ये आपल्याला गॅरंटी राहते आणि म्हणून कापसामध्ये कापूस प्लस मूग, कापूस प्लस उडीद एकाशी, परंतु 30 जून पर्यंत मूग आणि उडीद पेरत असले तरच करावं। कापसासोबत लवकर येणाऱ्या सोयाबीनच्या जाती सुद्धा एकाच एक आपल्याला लावता येईल। कापूस प्लस ज्वारी प्लस तूर आणि ज्वारी 6 ला 1 ला 2 ला 1 म्हणजे कापसाच्या 6 लाईन, ज्वारीच्या 1 लाईन, तुरीच्या 2 लाईनी आणि ज्वारीच्या 1 लाईन अशा प्रकारच्या कापसाची पेरणी जर केली तर चांगल्या प्रकारचे आपल्याला उडीद, मूग, सोयाबीन आणि ज्वारी सुद्धा आपल्याला मिळेल। सोयाबीन मध्ये आंतरपीक घ्यायचे झाल्यास तूर आणि सोयाबीन 1 ला 2 किंवा 2 ला 4 ओळ, कापूस अधिक सोयाबीन घ्यायचे झाल्यास 1 ला 1 ओळ किंवा 1 ला 2 ओळ म्हणजे कापसाची 1 ओळ आणि सोयाबीनच्या 2 ओळ। ऊस, ज्वारी आणि तूर या आंतरपिकाची आपल्याला जर लागवड करायची झाल्यास 6 ओळी सोयाबीनच्या, 2 ओळी ज्वारीच्या आणि 1 ओळ याप्रमाणे आंतरपीक पेरावे। बीज प्रक्रिया सोयाबीन मध्ये प्रामुख्याने करावी। FR म्हणजे फंगीसाइड, इन्सेक्टिसाइड आणि रायझोबियम या घटकाची पहिले जर फंगीसाइड लावावी, नंतर इन्सेक्टिसाइड लावा आणि नंतर रायझोबियम। मार्केटला विटावेक्स पॉवर किंवा एव्हरगोल्ड नावाचं कांबी प्रोडक्ट फंगीसाइडचं आहे, त्याला 1 मिली प्रति किलो बियाणास। त्यानंतर खोडमाशीच्या नियंत्रणाकरिता थायमेथोग्राम 30 SA 10 मिली प्रति किलो बियाणास व त्यानंतर नत्र उपलब्ध करून देणारे जीवाणू संवर्धके जसे ब्रेडिरायझोबियम, जापोनिकम आणि स्फुरक विरघळणारे जीवाणू 250 ग्रॅम प्रति 10 किलो बियाणास सोडून लावावे। ही बीज प्रकारे सोयाबीनची जर केली तर जमिनीतून उत्पन्न होणारे जे मररोग आहेत, खोडकुज आणि मुळकुज, हे येणार नाही। तसेच 1 महिन्यापर्यंत खोडमाशी येणार नाही आणि नत्र उपलब्ध करून देणारे जीवाणू लावल्यामुळे चांगल्या मुळांची ग्रोथ होईल आणि सोयाबीनचं झाड हे चांगलं सक्षम उभं राहील। अशा प्रकारची जर बियाण्याची प्रक्रिया केली तर मात्र शेतकरी बांधवांना जास्त फायदा होईल। उताराला आडवी पेरणी करावी। शक्यतोवर सरी व वरंबा पद्धतीचा वापर करावा। BBF पद्धतीनेच सोयाबीनची पेरणी करावी। ज्या शेतकरी बांधवांकडे BBF नाही आहे त्या ठिकाणी 6 ओळीनंतर 1 ओळ सोडावी आणि त्या 1 ओळमध्ये नंतर मृद संधारणाचं, जलसंधारणाचं त्या ठिकाणी ती आपल्याला ओळ कामात येईल। अशा प्रकारचं एखाद्या वेळेस पाणी पाऊस कमी जरी झालं तरी पट्टा पद्धतीने किंवा BBF पद्धतीने सोयाबीन पेरल्या त्याचा जलसंवर्धन झाल्यामुळे चांगला फायदा होईल। एखाद्या वेळेस पाऊस जरी जास्त पडला या ओळीमध्ये किंवा BBF मध्ये पेरल्यामुळे जास्तीचं पाणी निघून जाईल आणि मळकुज, खोडकुज रोग होणार नाही। अशा प्रकारे कापूस, सोयाबीन, उडीद, मूग ची जर पेरणी जर केली तर या वर्षीचा हंगाम
अतिशय सुखरूप आणि चांगला जाईल. धन्यवाद. खरीप हंगामाच्या आपल्या सर्व शेतकरी बांधवांना शुभेच्छा. ताज्या घडामोडी आणि आपल्या शहरातील बातम्या बघण्यासाठी नंबर 1 न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा. आपल्या प्रतिक्रिया कॉमेंट बॉक्स मध्ये द्या. आपल्या बातम्या नंबर 1 न्यूज चॅनलवर बघण्यासाठी 99 21 58 96 63 या व्हॉट्सअपवर मेसेज करा.